हाय फ्रेंड्स, तर ऋग्वेद वेदिका ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आमच्या घरी आमचे मामा आणि मामी आले होते आणि तुम्ही पाहू शकता की त्यांनी ही सेल्फी स्टिक आणलेलं आहे. तर मित्रांनो, ही सेल्फी स्टिक कशी आहे, ती काय आहे, त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वप्रथम आपण ही स्टिक ओपन करून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण ही सेल्फी स्टिक ओपन करून घेऊया. तर मित्रांनो, ही बघा सेल्फी स्टिक. ही सेल्फी स्टिक काही अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही स्टिक काही अशा प्रकारे ओपन करायचे आहे. ओपन करण्याअगोदर हे फिट असतं, ते तुम्ही आपल्या साईडला फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे ही जी स्टिक आहे ना, ती मित्रांनो ढिल्ली होते आणि आता तुम्ही पुन्हा ओढलं तर ही फिट होते आणि मागे ओढलं तर लूज होते. तर मित्रांनो, हे तुम्हाला दिसत आहे, हे असं तुम्ही मागे ओढायचं आहे जेव्हा तुम्ही त्यामध्ये फोन लावता. आणि मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की एवढ्याशा बारक्या ह्याच्यामध्ये जागेमध्ये फोन कसा बसेल. तर मित्रांनो, जेवढ्या साईजचा तुमचा फोन आहे तेवढ्या इथं धरून तुम्ही असं वरती ओढू शकता. मित्रांनो, ही जास्त वरती जात नाही, एवढ्याच वरती जातं. मित्रांनो, असं वरती ओढायचं आणि मग ह्यामध्ये तुम्ही जर फोन घातला तर यामध्ये फोन घालायचं आणि ते फोनला व्यवस्थित असं अटॅच होतं. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर मित्रांनो, ही आहे लाईट. तुम्हाला जर रात्रीचा वगैरे व्हिडिओ करायचा असेल किंवा एखाद्या माहितीचा व्हिडिओ जर करायचा असेल तर ही लाईट तुम्ही काही अशा प्रकारे ऑन करू शकता. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे लाईटचं हे बटन पाठीमागे आहे. ही लाईट तुम्ही एकदा बटन मारलं की ऑन होते, पुन्हा एकदा मारले की ही लाईट अतिशय जास्त फ्लॅश देते आणि तुम्ही हे असं दाबून धरले की ही लाईट आपोआप मित्रांनो बंद होते. तुम्ही मित्रांनो पाहू शकता की ही लाईट आता आपोआप बंद झालेली आहे. तर मित्रांनो, आणि या स्टिकचा आणि एक उपयोग म्हणजे ही जी स्टिक आहे ना, ती फक्त अशी धरून चालत नाही मित्रांनो. तुम्हाला जशी हवी तशी मित्रांनो ही अतिशय लांब होत जाते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की किती लांब ही स्टिक होते. छोटी आहे पण जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल मित्रांनो, त्यानुसार तुम्ही कशी ही स्टिक पकडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जेवढी स्टिक वाढवायची आहे तेवढी तुम्ही वाढवू शकता. आणि मित्रांनो, ही स्टिक जवळजवळ 5 ते 6 फूट लांब होते. तर मित्रांनो, आता आपण या स्टिकचा पुढचा उपयोग पाहूया. आणि मित्रांनो, या स्टिकला ब्लूटूथ देखील आहे. तुम्ही पाहू शकता हे ब्लूटूथ आहे. याला आपण काही अशा प्रकारे मित्रांनो काढू देखील शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे त्याचं ब्लूटूथ आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलचा ब्लूटूथ मोड ऑन केला आणि या ब्लूटूथच्या इथे बरोबर दाबून जर धरलं तर मित्रांनो हे आपोआप चालू होतं. मित्रांनो, आता पाहू शकता यामध्ये निळी लाईट लागत आहे आणि जर पुन्हा मित्रांनो तुम्ही असं दाबून धरलं तर हे आपोआप बंद होतं. मित्रांनो, अशा प्रकारे या ब्लूटूथचा उपयोग आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर फोटो काढायचा असेल तर तुम्ही हे ब्लूटूथ एका हातामध्ये घेऊन असं जर अशी सेल्फी काढली तरीसुद्धा चालते. असं पुन्हा एकदा दाबले की व्हिडिओ चालू होतो आणि पुन्हा इथे दाबले की व्हिडिओ बंद होतो. तर मित्रांनो, हे ब्लूटूथ आहे ते जादा तर इथे असते, पण तुम्हाला मित्रांनो जर हे ब्लूटूथ हातामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे हातामध्ये देखील घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम ही स्टिक फोल्ड करून घेऊया. तर बघा मित्रांनो, मी आता ही स्टिक लूज केलेली आहे आणि ही स्टिक आत सरकवून मित्रांनो आणि स्टिक लूज झालेली आहे मित्रांनो. तर आता आपण ही स्टिक अशा प्रकारे काही ठेवून घ्यायची आहे आणि ही स्टिक आता फिट करायची आहे. तर मित्रांनो, जेणेकरून की ही स्टिक हलू नाही. तर मित्रांनो, या स्टिकला जर तुम्हाला स्टँड साईज करायचं असेल किंवा उभं ठेवायचं असेल, एखाद्या माहितीचा सेटअप वगैरे लावायचं असेल तर हे कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. याच्या शेवटला हे काही असं होल आहे आणि या स्टिकची एक कोणतीही बाजू घ्यायची मित्रांनो, ती अशी ओढायची आहे. तर मित्रांनो, आता ही स्टिक आपण काढायची आहे. तर मित्रांनो, आता ही स्टिक निघलेली आहे आणि थोडासा जोर लावला की स्टिक मित्रांनो आपोआप निघते. तुम्ही पाहू शकता आता ही स्टिक निघलेली आहे. तर मित्रांनो, एका साईडने प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की बाकीच्या 2 देखील स्टिक उघडलेले आहेत. इथे पकडून तुम्हाला काही अशा प्रकारे मित्रांनो हे तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं स्टँड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एक अतिशय चांगला व्हिडिओ सेटअप आपण तयार केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्ही अशी स्टिक वाढवू देखील शकता. आणि तुम्हाला जर उंचीवरती मोबाईल वगैरे ठेवून व्हिडिओ करायचा असेल तर तुम्ही काही अशा प्रकारे ही स्टिक हळूहळू मित्रांनो वाढवू शकता. तर मित्रांनो, जेवढी लांब आपण ती सुरुवातीला स्टिक पाहिली मित्रांनो, ह्या व्हिडिओची आणि ह्या व्हिडिओ सेटअपची स्टिक देखील एवढ्याच लांब जाते. यापेक्षा जास्त लांब ही मित्रांनो आपण जर असं खालचा सेटअप ओपन केला तरी स्टिक एवढ्या लांब जाऊ शकत नाही, जास्त लांब जाऊ शकत नाही आणि ही एवढ्याच लांब स्टिक जाते. तर मित्रांनो, आपण ही आता स्टिक पुन्हा फोल्ड करून ठेवूया.
तर मित्रांनो, हा जो काही तुम्हाला चार्जर दिसत आहे तो तुम्ही तुमच्या चार्जरमध्ये घालून ही जी काय तुम्हाला बॅटरी दिसत आहे या बॅटरीमध्ये तुम्ही हा चार्जर लावायचा आहे मित्रांनो. आणि या बॅटरीला तुम्ही वेळोवेळी चार्जिंग करू शकता. तर मित्रांनो, आता आपण ही जी काही स्टिक उघडलेली आहे ती पुन्हा एकदा फोल्ड करून ठेवूया. तर मित्रांनो, काही अशा प्रकारे ही स्टिक फोल्ड करायची आहे आणि थोडंसं प्रेस केल्यानंतर ही स्टिक मित्रांनो आपोआप आत जाते. तर मित्रांनो, या स्टिकचा हा जो काही पार्ट आहे तो मित्रांनो अगोदर वरती करावा लागतो, त्याशिवाय जो काय मी तुम्हाला खालचा सेटअप पार्ट दाखवला तो मित्रांनो उघडतच नाही. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा हा पार्ट एकदा लूज करून घेऊया. मित्रांनो, आता आम्ही ही स्टिक गुंडळून ठेवलेली आहे. तर मित्रांनो, हा पार्ट मी पुन्हा असा आवळत आहे, फिट करत आहे. तर मित्रांनो, या स्टिकचा जो काही मी तुम्हाला उपयोग सांगितलेत आणि हा आम्ही एक व्लॉग केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.